आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मी तयार आहे बाबा. अरे आपण तयारच आहोत, पण ती माधवी तिच्या खोलीच्या बाहेर येत नाहीये ना. बाबा, खोलीतच बसून राहायला माधवी अंडी घालणारी कोंबडी आहे का? माधवी रेसची घोडी आहे बाबा. ती एका ठिकाणी बसून राहणारी बाई अजिबात नाहीये. असं म्हणतोस काय? ठीक आहे, बघूया आता मग आपण. ती परत येण्याआधी आपलं शोधून झालं पाहिजे. चल लवकर. बाबा, त्या कपाटाचा दरवाजा आपोआप हलतोय. याचा अर्थ ते गोल चक्र त्यातच असणार. आपोआप हलतोय म्हणे. तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवणार? उगाच काहीतरी बडबडू नको, जाऊन शोध. मी काही बोललो तरी तुमचा विश्वास बसतच नाही. आता ते गोल चक्र मी शोधून दाखवतोच बघा. अरे काय करतोयस तू? अहो, कोणीतरी ठोसा मारला बाबा. अरे काय झालं तुला? मला कोणीतरी ठोसा मारला हो बाबा. खरं बोलतोयस तू? बाबा, जेव्हा मी ते कपाट उघडलं तेव्हा आतून एक हात आला आणि त्याने मला ठोसा मारला. काय रे? ते कपाट हलते सांगितलं, त्यावर विश्वास नाही ठेवला मी. म्हणून आता तू कपाट उघडलं, आतून हात आला, त्याने तुला मारलं. आता देईन एक ठेवून. चल शोध, मी जातो. बाबा थांबा, नका जाऊ. तुम्ही पण मार खा. माझा हात सोड. सोड बोललो ना. जा मग. काहीही बडबडतो. बाबा, कोणाचा हात आला बोलत होता? तिथे तर काहीच नाहीये. बाबा खरं सांगतोय हो. त्यातून एक हात आला आणि त्याने मला मारलं. आणखीन खोटं बोललास तर मीच मारीन तुला आता. बाबा, हे बघे, माधवी परत येण्याआधी गोल्ड चक्र शोधायचं लक्षात ठेव. वेळ फुकट घालवलास ना तर तुला सोडणार नाही मी. मीच फटकावून काढेन. चल जा, शोध जा. माझ्यावर जराही विश्वास नाहीये. बापरे. बाबा, बाबा, हो काय झालं हो? काही समजत नाही हो बाबा. समजेल असं बोला ना. काय बोलते काही कळतच नाही हो बाबा. काही कळत नाही हो. मूर्तीला एका हाताने येऊन मारलं आणि कपाटात माझंच मुंडकं माझ्याकडे बघून हसतय. इथे आणखीन थांबलो तर वाट लागेल. लगेच गेलं पाहिजे इथून. ए मूर्ती, तिच्याकडे असेल असं वाटत नाही रे. आपण कितीही शोधलं तरी आपल्याला सापडणार नाही. चल रे, आपण जाऊ. काय झालं आता? काय रे, माझी मजा घेतोय काय? बाबा, मागे मागे बघा.
दरवाजा का उघडत नाहीये? अरे दरवाजा उघडा. नाही, नको नका मारू. अरे बापरे, अरे वाचवा कोणीतरी. अरे हे कोण मारतंय आपल्याला? अरे काही दिसत नाहीये. अरे अरे कोण आता? कोण आहे? आता हे कोणाचं भूत आहे? चल चल, भूत आलं, चल पळ 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 पळ, चल लवकर. काय झालं या दोघांना? असं कशाला पळताय? काय बरं झालं असेल? हे बापले केवढ्या जोरात पळाले, म्हणजे काहीतरी असेल. कदाचित दोघांनी दिवसाच ढकलली असेल. आपल्याला काय करायचं आहे, आपण आपलं काम करूया. नंदिनीला पकडण्यासाठी मी केलेली योजना पूर्णत्वास गेली पाहिजे. या योजनेत फक्त आपण दोघे नाही आहोत. आपल्या मदतीसाठी त्रिमूर्ती जंगलातले आदिवासी सुद्धा येणार आहेत. त्यांना भेटून मी सगळं सांगितलंय. नंदिनी आपल्या तावडीतून वाचली तरी त्या आदिवासींच्या तावडीतून कधी नाही वाचू शकत. माधवी बाबांच्या खोलीत आलीये म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल. त्या दिवशी विहीर उपसायला सांगितली होती. आता पण त्याबद्दलच काहीतरी बोलत असेल. काय बोलतात ते ऐकूया. आपली योजना अंमलात आणायला सुरू करताना या महालात कुणीच नसलं पाहिजे. घरातल्या सगळ्यांना महालातून बाहेर पाठवून द्या. आणि यावेळेस नंदिनीला पकडताना कुणामुळे कसलीच अडचण येता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मागच्या वेळेसारखी तिला वाचून इथून पळून जाण्याची संधी मिळालीच नाही पाहिजे. खूप सावध राहून त्या नंदिनीला मारून तिची आई पार्वती जिथे आहे तिथे तिला पाठवून देऊ. नंदिनीला मारणार आहेत वाटतं. बापरे. ठीक आहे माधवी, तू आता मला जसं सांगितलंयस तसंच मी करेन. पण त्या नंदिनीला पकडण्याचा प्रयत्न करूनही आपल्याला आजवर अनेकदा अपयश आलंय. यावेळी तिला कसं पकडणार आणि तिला कसं संपवणार? आतापर्यंत मी नंदिनी बद्दलचे निर्णय खूप रागात घेतले, म्हणून हे काम झालं नाही. काहीही करून नंदिनीला पकडायचं एवढंच ध्येय होतं. संयम नव्हता. मी माझा संयम सोडून त्या नंदिनी सोबत लढली, म्हणूनच नंदिनी वाचली. पण यावेळी मी अगदी शांत डोक्याने त्या नंदिनीशी लढणार आहे. पण नंदिनी वाचणार नाही याची काळजी घेऊन त्या नंदिनीला चांगलीच अडकवणार आहे. बापरे. ती नंदिनी जर आता महालात आली तर ती परत नाही जाऊ शकणार. वीस वर्षांपूर्वी जसं माझ्या भावाने त्या नंदिनीला बंधनात अडकवून ठेवलं होतं, तसंच मी अडकवून ठेवणार आहे तिला इथे. कोणत्याही कारणामुळे कोणावर शंका येऊ नये म्हणूनच तुम्ही सगळ्यांना इथून पाठवून द्या. त्या नंदिनीचा विषय मी कायमचा संपवूनच टाकते. तू सांगितलंस तसंच मी करेन. नंदिनीला संपवण्याच्या विषयापेक्षा दुसरं कुठलं महत्वाचं कामच नाहीये.
विरोधात हे काहीतरी भयानक करणार आहेत. नंदिनीच्या जीवाला ह्यांच्यापासून धोका आहे. हा विषय काहीही करून नंदिनीला सांगितला पाहिजे. तिला महालात यायला द्यायचं नाही. नंदिनी कुठे आहे हे माहित नसताना मी तिला कसं काय कळवू शकेन? काय करू? जे काम करायला तू आलीयस ना ते सोडून तू नात्यांमध्ये अडकतेस. तू हळूहळू अरुणच्या प्रेमात पडत चाललीयस. हे बरोबर नाहीये नंदिनी, बरोबर नाहीये. संध्याचा नंदिनीशी संबंध आहे ना. संध्याला विचारलं तर नंदिनी कुठे आहे हे कळेल. संध्याला जाऊन विचारूया. संध्या, ही सतत येऊन मला का त्रास देते? काय गंगा? संध्या, मला तुझी मदत हवी आहे. तू काही मनात न ठेवता माझी एक मदत करशील का? काय मदत हवी आहे तुला माझी? मला नंदिनीला भेटायचं. नंदिनी कुठे तुला माहितीये? मला नंदिनी कुठे ते सांग. तुला नंदिनीला का भेटायचंय? एक महत्वाची गोष्ट सांगायची. ते मला नंदिनीला सांगायचंय. तू फक्त नंदिनी कुठे तेवढं सांग. माधवीचं ऐकून राजशेखरने गंगाचा वापर करून नंदिनीपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन केलाय. गंगाला मी नंदिनी कुठे हे सांगणार नाही. कसला विचार करतेस? तुला जशी नंदिनीची काळजी आहे अगदी तशीच मला सुद्धा तिची काळजी आहे. नंदिनीसाठी मी खूप काही केलंय. तू माझ्यावर संशय घेऊ नकोस. तू नंदिनी कुठे तेवढं सांग. सांग, नंदिनी कुठे आहे? मला नाही माहित. माझ्याकडून नंदिनीबद्दल माहिती काढायचा प्रयत्न करत असशील तर काहीही हाताला लागणार नाही. असं करू नकोस संध्या. नंदिनी कुठे तेवढं मला सांग. तू लपवू नकोस. मला नाही माहित म्हटलं ना, नाही माहित. उगाच जबरदस्ती करू नकोस. निघित ना. तुझ्यावर मी विश्वास ठेवणार नाही संध्या. नंदिनीची काळजी फक्त तुलाच नाहीये, मला पण आहे. संध्या, मेहरबानी करून नंदिनी कुठे ते मला सांग. ए, मी नाही नाही म्हणते तरी तू मला परत परत तेच विचारतेस. मी नाही सांगते कळत नाहीये जरा का? समजून घे संध्या. संध्या, ये मूर्ती. सॉरी संध्या, तुम्ही दोघे काही महत्वाचं बोलत होता का? मी डिस्टर्ब तर नाही ना केलं? हवं तर मी नंतर येतो. तसं काही नाहीये. नॉर्मलच बोलतोय. तू थांब ना. ओ, तू निघतेस का आता? ठीक आहे, मी नंतर येऊन भेटते. काय ग संध्या, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? राजशेखर, तुम्ही सगळ्यांना बाहेर जायला सांगितलंत ना? कुठलं कारण काढून त्यांना बाहेर जायला सांगू याचाच विचार करतोय. यात काय विचार करायचा? घरात प्रॉब्लेम चालू आहेत, सगळ्यांना माहिती आहे ना. पूजा करणार आहोत असं सांगून पाठवून द्या. साहेब कॉफी. ठीक आहे, तसंच सांगतो. पद्मा, वय
घरातल्या सगळ्या माणसांना मी इथे बोलवलंय म्हणून सांग. ठीक आहे साहेब. संध्या, एक मिनिट. काय परत नंदिनी कुठे हेच विचारणार आहेस ना? मी सांगितलं ना मला नाही माहित म्हणून. कशाला परत परत येऊन त्रास देतेस? तू असं बोलत असताना कुणी ऐकलं ना तर मलाच प्रॉब्लेम होईल. मेहरबानी करून माझी परिस्थिती समजून घे आणि चालती हो. तू माझी परिस्थिती समजून घे. मेहरबानी करून नंदिनी कुठे आहे ते सांग. मला माहित नाही सांगितलं तरी तू मला त्रास देतेस गंगा. ठीक आहे, तू नंदिनी बद्दल मला काही सांगू नकोस, पण मी जे सांगते ते काही करून नंदिनीला जाऊन सांग. एवढं तरी कर. मेहरबानी करून माझं. साहेबांनी घरातल्या सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं आहे बघा. चला ताई, सगळ्यांनी चला तिकडे खाली, लवकर या. बरं झालं हिच्यापासून निदान पिच्छा तरी सुटला. बापरे, परिस्थिती समजून न घेता ही हट्टाला पेटली आहे. नंदिनीला आता कसं वाचवायचं? भाऊजी, तुम्ही सगळ्यांना बोलवलं, काय झालं भाऊजी? सगळ्यांना आधी येऊ दे, मग सांगतो. अरे, भाऊजी कधी विनाकारण बोलवणार नाहीत. काय असू शकतं रे? सगळे आले की ते स्वतः सांगणारच आहेत ना. तुम्ही कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेताय? थोडा वेळ थांबा ना. भाऊजी, घरातले सगळेच इथे आलेत. काय झालं ते सांगा भाऊजी. मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण आजचा दिवस फक्त माझ्यासाठी तुम्ही ऍडजस्ट करा. काय दादा, असं का बोलताय? तुमच्यासाठी आम्ही काहीही करू. काय झालंय ते तरी सांगा. आजचा फक्त एकच दिवस तुम्हा सगळ्यांना या महालाच्या बाहेर जाऊन राहायचंय. मी तुम्हा सगळ्यांसाठी हॉटेलमध्ये रूम बुक केलेले आहे. तुम्ही तिथे जा. मी जेव्हा तुम्हाला बोलवेन तेव्हाच परत या. भाऊजी, काय पण रे दादा, हे आम्ही हॉटेलमध्ये जाऊन थांबायचं? आम्हा सगळ्यांना बाहेर पाठवून घरात काय होणार आहे सांग ना. या महालामध्ये मला एक पूजा करायची आहे. त्यावेळी तुम्ही कोणीही इथे असता कामा नये, म्हणूनच तुम्हाला बाहेर पाठवतो. भाऊजी, आतापर्यंत तुम्ही सगळ्यांसमवेतच पूजा करत होतात ना, मग यावेळी या पूजेला तुम्ही आम्हाला बाहेर का पाठवताय? ही एकांतात करायची पूजा आहे. ही पूजा कोण करणार आहे दादा? माधवी ही पूजा करणार आहे. ती कसली पूजा करणार आहे कळू शकतं का दादा? उगाचच नसत्या चौकशा करू नको, शांत राहा. नाही दादा, मी फक्त त्यासाठी. तोंड बंद कर. माझ्या या घरातल्या सगळ्यांच्या भल्यासाठी मी कधीही कुठलीही कसलीही पूजा करेन, माझी मर्जी. आता तुम्ही देखील सगळ्यांच्या भल्याचा विचार करा आणि का, कधी, कशासाठी काहीही विचारू नका. पूजा तू सगळ्यांच्या भल्यासाठीच करशील रे, पण तुला एकट्याला सोडून जायचं जीवावर येतं ना दादा, म्हणून विचारते. माझ्या मदतीसाठी गंगा माझ्या सोबतच राहील. गंगा, माझी नीट काळजी घे. सगळ्यांसोबत बाहेर गेले तर काही करून नंदिनीला वाचवेन, पण बाबा मला इथेच थांबायला सांगतात. संध्या इथून निघण्याआधी नंदिनीला तिला वाचावं सांगावं लागेल. कसं सांगू पण काहीच कळत नाहीये. हे बघा, तुम्हा सगळ्यांना हॉटेलला घेऊन जाण्यासाठी बाहेर गाडी तयार आहे. 10 मिनिटात सगळ्यांनी तयार होऊन लवकर इथून निघा. जा जा भाऊजी, ते काय जा ना, म्हटलं ना एकदा. चल रे.
भाऊजी ते काय जा ना म्हटलं ना एकदा. हं, 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 हं. चल रे. बापरे. संध्या, संध्या, तू या घरची होणारी सून आहेस. घरात असताना तू कशी राहू शकतेस, पण बाहेर गेल्यावर कोणी आपल्याला नावं ठेवणार नाही ह्याची काळजी घे. तुला या कलरची लिपस्टिक मॅच होत नाही. तू ही लिपस्टिक वापर, छान दिसेल. मला कोणत्या कलरची लिपस्टिक सूट होते हे मला चांगलंच कळतं. हे तू मला सांगायची गरज नाहीये. यामागे काहीतरी कारण आहे. तुला आता नाही कळणार, पण नंतर कळेल. हे ठेव तुझ्याकडे. तू घाईघाईत निघालीस तरी गंगाला तुझी काळजी आहे. तिला नाही म्हणू नकोस. घे बघू. तू अशी लिपस्टिक कधीच पाहिली नशील. गाडीत बसल्यावर ओपन करून बघ. हं. लीला हा, लवकर ये. हे काय आलीच मी. लवकर ये गं. धर्मा, तुम्ही सगळे लवकर निघा आणि मी फोन केल्यावर या. ठीक आहे भाऊजी. ए गाडी काढ. हा, लवकर लवकर निघा. कालचक्र तुला का देऊ? तुम्ही आता तुमचा शब्द पाळत नाही आहात. तुमचा प्रॉब्लेम संपल्यावर तुमच्याकडचं कालचक्र तुम्ही मला द्याल असं म्हटलं होतं. तशी तुमच्या मुलाची शपथही घेतली होती तुम्ही. हं, आता ते विसरून जाऊ नका. मी काहीच विसरलेलो नाहीये. माझा प्रॉब्लेम जर का तू सॉल्व्ह केला असतास तर मी तुला ते कालचक्र देईन असं म्हणालो होतो. पण माझा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह केलेला नाहीयेस. महालात गंगाचं नाटक करायला आली होतीस, पण तू एक दिवस देखील गंगा बनून इथे राहिली नाहीस. तुझ्या ऐवजी नंदिनी इथे गंगा बनून राहिली आणि मग त्यानंतर मेलेली गंगा आज जिवंत होऊन परत आली. तू माझ्यासाठी काय केलंस? माझ्या घरातल्या फिश टँक मध्ये कुरमुरे खात अगदी आरामात पोहत होतीस. तू मासा बनून फिश टँक मध्ये पोहत होतीस म्हणूनच तुला मी ते अमूल्य असं कालचक्र देऊ का? सांग ना. तुला खूप हसायला येतंय का ग? हा माणूस तू दिलेल्या शिकवणीप्रमाणे एक शब्द इकडचा तिकडे न करता पोपटासारखा बोलतोय. मग तुला हसायला येणार? तू जर का तुझ्या मर्यादा ओलांडल्यास तर याद राख, चांगलं होणार नाही. ए, भैरवीचा शब्द जोपर्यंत पाळला जातो तोपर्यंतच ती मर्यादेत राहते. एकदा शब्द मोडला की त्याची गय नाही. गंगाच्या बाबतीत मी तुझी मदत नाही करू शकले, पण त्या बदल्यात मी नंदिनीच्या बाबतीत तुला मदत केलीये. नंदिनीला मिळालेलं स्त्री रूप गंगाचं आहे हे रहस्य मी सांगितल्यावर तुम्हाला कळलं. गंगाला वाचवायला नंदिनी आली म्हणूनच तुम्ही तिला पकडू शकलात. म्हणजे याचाच अर्थ नंदिनीला पकडण्यात मी सुद्धा तुमची नकळत मदत केलीये. इतका त्रास घेऊन मी केलेल्या कामाचा मोबदला घेतल्याशिवाय इथून जायला मी मूर्ख नाहीये. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. मुकाट्याने कालचक्र द्या. ए, कालचक्र माझ्या भावाने डोकं वापरून योजना आखून स्वतःच्या जीवाशी खेळून मिळवलंय. ते ज्याने मिळवलंय त्यांच्याकडेच असलं पाहिजे म्हणून सहजासहजी ते कोणाकडे जाऊ देणार नाही. मी तुझ्याकडे मागितलं नाहीये, राजशेखरकडे मागितलंय. हा आमच्या दोघांचाच विषय आहे, यात तू पडू नकोस.
त्यांना कसलाही त्रास होत असेल तर मी मध्ये उभी राहणारच. या विषयात तू तोंड खुपसलंस ना तर मी तुला शत्रू म्हणूनच बघेन. तुझा आणि माझा संबंध तरी काय ग? पहिल्या भेटीपासूनच तू माझी शत्रू आहेस, कळलं? बरं झालं तू हे तुझ्या तोंडानेच बोललीस. तू चावी फिरवते, हा खेळण्यासारखा नाचतोय. आधी तुला संपेन, मग कालचक्र घेऊन जाईन मी शिवतपस्विनी आहे. त्रिमूर्ती जंगलात तुझी काढून घेतलेली शक्ती तू विसरलीस का? त्या दिवशी तू ब्रह्मांड प्रवेशाच्या योगस्थानी होतीस, पण आज तुझी तपस्या भंग होऊन तू इकडे तिकडे फिरतेस. तुला संपवणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. मी तुझ्या समोरच उभी आहे, मला हात लावून तरी दाखव. मी का तुला हात लावू? एका झाडाला कापून दुसऱ्या झाडावर टाकलं तर दुसरं झाड न कापताच खाली पडेल. तुझ्या समोर बळीचा सूड घेणाऱ्या नंदिनीला उभं केलं तर नंदिनीच तुला संपवून टाकेल. ए, तुझ्या डोळ्यासमोरच नंदिनीला वारुळ्यात टाकून मंत्रबंधनात अडकवलंय. तिला परत तू कसं बाहेर काढशील ग? कुणीच कधीही नंदिनीला बाहेर नाही काढू शकणार. आता या क्षणी नंदिनीला बाहेर काढून दाखवते मी. माधवी, अगं भैरवी काहीही करू शकते. तिने नंदिनीला जर का बाहेर काढलं तर मग काय करायचं? जा आधी तिला थांबव. नंदिनी, वारुळ मातेचा स्वयंभू आहे मला माहितीये. वारुळ तोडणं म्हणजे गायीचा आचळ कापण्या समान आहे. मला माहित आहे, तरीही तुला बाहेर काढण्यासाठी मी हे पाप करायला तयार आहे. तुला माधवीने घातलेलं मंत्रबंधन मी माझ्या हाताने तोडते. तू आतून बाहेर ये आणि तुला बंधनात अडकवलेल्या माधवीला संपवून टाक. भैरवी, रागाच्या भरात घाई करू नकोस. राजशेखर, जरा वाट बघा, घाई करू नका. तोड. बघतेस काय ग अशी? आईम क्रीम क्लीम असं फक्त मांत्रिकी बंधन नाही टाकलंय मी या वारुळात. 18 वर्ष मी केलेल्या तपश्चर्येचा वापर करून हे मंत्रबंधन घातलंय. मी घातलेल्या बंधनालाच नाही तर बंधन घातलेल्या वारुळाला हात लावलास तरी उचलून फेकली जाशील. पण तू देवीची उपासक आहेस म्हणून माझं बंधन तुझ्यासाठी मार्ग मोकळा करेल अशी भीती वाटत होती. पण माझी शिवशक्ती दैवी शक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे हे मी अनुभवलंय. जेव्हा एक साधिनी माझं मंत्रबंधन नाही तोडू शकली म्हणजे हे बंधन कुणीच नाही तोडू शकणार याची खात्री मला
त्या परमेश्वराच्या तपश्चर्येने दिली आहे. मी ठरवल्याप्रमाणे आयुष्यभर नंदिनीला या वारुळातच राहावं लागेल. तू सांगतेस तसं काहीच होऊ शकणार नाही. नंदिनी नक्की बाहेर येणार. तुझं बंधन तोडून मी नंदिनीला बाहेर काढूनच दाखवेन. माझ्या डोळ्यासमोर तू पराभूत झालीयस. मूर्खासारखी माझ्याशी आणखी वाद घालू नकोस. मी तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे हे लक्षात घ्या निनी. ए मी आत्ता हरली असेन आणि तू जिंकली असशील, पण तुला हरवायची शक्ती कुठून मिळवायची मला माहितीये. नंदिनीला तू घातलेलं बंधन तोडण्यासाठी कोणाला भेटायला हवं हे पण माहितीये. तुला वरदान असलेला शिवशक्तीचा चमत्कार तू दाखवलास. माझ्याकडे असलेल्या चेल्ली मातेच्या शक्तीचा चमत्कार मी दाखवेन. शिवशक्तीपेक्षा चेल्ली मातेची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे. नंदिनीला तू घातलेल्या मंत्रबंधनातून नंदिनीला मी मुक्त करून दाखवेन. हं. यावं यावं, महालातील महिला मंडळ तुमचं स्वागत आहे. यावं. अरे वा, स्वागत एकदम जंगी चालू आहे. या ना, मी सांगतो. तुम्ही या घरात नव्हतात त्यामुळे महालाची शानच निघून गेली. तुम्ही आता परत आलात म्हणून महालाची शान परत आल्यासारखं वाटतंय. स्त्रियांशिवाय घराला घर पण नाही. स्त्री असते तिथे नंदनवन बनून जातं. थांबा 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 जरा. तुम्ही एवढं गोड बोलताय म्हणजे काहीतरी भानगड आहे वाटतं. बरं, ते सगळं ठीक आहे. सकाळी जाताना आपण एकत्र गेलो होतो गेलेलो. ना? मग परत येताना आमच्या आधीच तुम्ही इथे कसे काय सांगा तरी. आम्ही जसे गेलो तसंच परत आलो ना. हा? तुम्ही इथे लगेच का परत आलात? दादा तुम्हाला काहीच बोलला नाही? इथे परत यायला आम्हाला भाऊजींनी सांगितलं. यापुढे आणखीन काही विचारू नको. असं कसं? इथे कोणीच यायचं नाही, एकट्याने पूजा करायची असं सांगितलं. मग तुम्हाला कसं बोलवलं? अगं ते त्यांची पूजा चालू होती तेव्हा माधवीच्या समोर एक मोठा नाग आला होता. नाग? पूजेच्या वेळी नाग आला? काय बोलताय? मागच्या वेळी ते आदिवासी आले होते तेव्हा एक पळून गेला होता ना मोठा नाग. आठवतंय का तुला? कोणता तरी दैवी नाग आहे असं म्हणत होता ना? तोच नाग होता. म्हणजे हे नंदिनी बद्दल बोलतात. नंदिनीला काय झालं असेल? अरे, त्या नागालाच पकडायला माधवीने पूजा केली ना? नाग येणार म्हणूनच दादाने आपल्याला घराबाहेर जायला सांगितलं. त्या नागाचं काय केलं? त्याला काही केलं नाही ना? त्या नागाला आदिवासी लोकांनी मस्त प्लॅन करून पकडलं. नागाला जंगलात नेऊन मंत्रबंधनात अडकवायचं असं काहीतरी माधवी सांगत होती. पण तो नाग जंगलात सोडला तर मग तो पुन्हा घरी परत येईल. आणि यासाठीच तो नाग पुन्हा येऊ नये म्हणूनच त्याला वारुळाच्या आत बंद करा अशी गंगाने मस्त आयडिया सुचवली. गंगाने असं का सुचवलं असेल? काय? नाग वारुळात आहे? रिकाम्या वारुळाची पूजा करून फायदा नाही म्हणूनच तिने नागाला पुन्हा वारुळात टाकायला सांगितलं. गंगा खरंच खूप हुशार आहे. हुशार नाही, निर्दयी ती. गंगाने सांगितल्यावर कोणी काही न बोलता नागाला वारुळात बंद केलं. तो नाग आता वारुळातच आहे आणि म्हणूनच कोणीही त्या वारुळाच्या बाजूला फिरकू देखील नका. आई गं, नंदिनी. ही अशी का बघते? वारुळात नाग आहे म्हटल्यावर आम्ही कशाला तिकडे जाणार आहोत? तू वारुळाजवळ जाणार नाहीस, पण संध्या कशी डोळे फाडून वारुळाकडे बघते बघ. ती खूप घाबरलीये वाटतं. हे नागपुराण आपल्यासाठी जुनं आहे, पण तिच्यासाठी नवीन आहे ना, म्हणून घाबरली असेल.
अगं तू बिलकुल घाबरू नको संध्या. नाग कधीही बाहेर येणारच नाही असं माधवीने मजबूत मंत्रबंधन घातलंय. तरी देखील तो जर का बाहेर आलाच ना तर मग त्या नागाला भवऱ्याला जशी रशी गुंडाळतात ना तसं गोल गोल गुंडाळून ना मी एका फटक्यात मारून टाकेन. कळलं का? तो मंत्रबंधनात आहे म्हणून तुझी जास्तच मिजाज चालू आहे. हा बघा तेव्हा माझ्या मुलाची मस्करी करत असते. संध्या चल ग. चल चला. रे. ए मगाशी भूक लागली बोललास ना. चल किचन मध्ये. किती मोठा नाग होता माहितीये का? तू पाहिला असतास ना तर नागाला शुद्ध बघायला झाली हवं असतीस. या सगळे आलात ना. देवी, अगं तुझा नवरा कुठे दिसत नाहीये ते. त्यांना दुसरं काय काम आहे. परत येतानाच भूक लागली करत होते. त्यांना किचन मध्ये पाठवलं. ठीक आहे. आज तुम्हा सगळ्यांसाठी मी खास जेवण मागवलंय. तुम्ही सगळ्यांनी ते खाऊन घ्या. हा हे बघ दादा, फक्त आत्ताचं जेवण नाही, रात्रीचं जेवण पण स्पेशल असायला हवं. नागाला वारुळात बंद केलं याचं मोठं सेलिब्रेशन झालं पाहिजे. हे तुला कसं कळलं? मामा, अहो मीच सांगितलं. नागाला त्या वारुळात बंद केलाय एवढंच सांगितलंय मी. तुम्ही कसले टेन्शन घेऊ नका. हो दादा, आपल्याला सतत येऊन त्रास देणाऱ्या नागाला तुम्ही वारुळात एकदाच बंद केलं. खूप छान केलंय दादा. अगं घरासमोरच वारुळात नागाला बंद केलंय तर तुम्हाला काय वाटेल याचाच विचार करत होतो. हा पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आता मला बरं वाटतंय. दादा, खूप दिवसानंतर आज तुझा चेहरा एवढा आनंदी पाहते. या बहिणीसाठी असंच पुन्हा एकदा हसून दाखव ना. कसं गुलू 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 गुलू. तू सांगतेस म्हणून मी हसायचं का? अगं तुझा दादा खुशच आहे. तुझ्यासाठी एवढं पुरेसं नाहीये का? बस एवढंच बस झालं. दादा, तुझं टेन्शन निघून गेलं. अगदी रिलॅक्स दिसतोस तू. याच आनंदात आपण हिल स्टेशन वर फिरून आलो तर किती मजा येईल ना दादा. अगं त्यात काय एवढं. जाऊ की आपण. तू सांग कुठे जायचं ते. आपली अन्नपूर्णा ताई उपचार संपवून आपल्या कोरेकान्यांच्या गेस्ट हाऊस मध्ये थांबली आहे ना. तिला पण भेटूया आणि फिरून पण येऊया. अन्नपूर्णा ताईंची भेट पण होईल आणि आपलं समर वेकेशनही होईल. चांगली आयडिया आहे. आपण कोरेकान्यांलाच जाऊया. हो मामा, संध्या आणि मी एकमेकांना थोडेफार ओळखू लागलो आहोत. कोरेकानांना जर का गेलो तर आणखी ओळखू लागू. सर्वांची कोरेकाननला जाण्याची इच्छा झाली. तुमचं काय मत आहे भाऊजी? हो नक्कीच जाऊ की. सगळ्यांनी फिरायला जायची आता तयारी करा. मी माधवीला विचारून कोरेकाननला जायचं की नाही ते ठरवतो. दादा, हे पण जाऊन माधवीला विचारणार? अगं विचारलं तर बिघडलं कुठे? तिच्यामुळेच तर मी एवढा खुश आहे. ठीक आहे तुम्ही सगळे जा आणि आता जेवून घ्या. गंगा, गंगा, महालात पूजा सुरू असताना दादाने फक्त तुलाच का इथे थांबवलं? आधी मला हे कळतच नव्हतं, पण आता कळलंय. नागाला वारुळात बंद करायची तू मस्त कल्पना सुचवलीस. आता तू हुशार आहेस हे मी मान्य करते. काय ग? घरात कुणालाच हे सुचलं नाही, ते तुला कसं सुचलं नागाला वारुळात बंद करायचं ते? ए गंगा, बघ ना दादा काहीच बोलत नाहीये. बोल ना. तुला कशी ही युक्ती सुचली ग? ए केव्हाची विचारते तुला, काही बोलत का नाहीयेस तू? तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? गंगा काहीही बोलणार नाही. का दादा?
नाही ते नागाला वारुळात बंद केलं त्याचा दोष लागू नये म्हणूनच गंगाचं 48 दिवसांचं मौन व्रत आहे. नंदिनीला वारुळात बंद करणारी तू आहेस आणि दोष येऊ नये म्हणून व्रतही तूच करतेस. संध्या, घडलेला प्रकार जाणून न घेता मला चुकीचं समजू नकोस. मी नंदिनीच्या भल्यासाठीच केलं. एक दिवस तोंड बंद ठेवायचं म्हणजे किती त्रास. पण आपल्या कुटुंबासाठी गंगा 48 दिवस मौन व्रत करणार आहे याच मला आश्चर्य वाटतंय. गंगा, तू जोपर्यंत महालात आहेस तोपर्यंत कोणालाच कसला त्रास होणार नाही. गंगा, या महालाची सून म्हणून तू जे करतेस ना तसंच संध्याने सुद्धा महालासाठी करायला हवं. तिला तुझी सख्खी बहीण समज आणि तुझ्याकडचे संस्कार संध्याला सुद्धा दे. तिचं पण चांगलं नाव व्हायला हवं. ठीक आहे आता सगळ्यांनी लवकर जेवून घ्या. जा. संध्या चल जेवून घेऊ. गंगा, तुझा आवाज गेला हे जर का कोणाला कळलं तर मग मोठा प्रॉब्लेम होईल. यासाठी माधवी कारणीभूत आहे हे जर का कळलं तर आणखीनच तमाशा होईल. आताच्या या परिस्थितीत माधवी आपल्यासोबत असणं खूपच गरजेचं आहे. म्हणूनच तू मौन व्रत धारण केल्यास असं मी खोटं सांगितलं. तू देखील तसंच वाग गंगा. हे सांगायला खरं तर मला खूपच लाज वाटते पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. मला माफ कर बाळा. नमः शिवाय. शिवाय नमः. 20 वर्षांपासून मला एकाच नावाची भीती होती ते म्हणजे नंदिनी. आंघोळ करताना, जेवताना, झोपताना नंदिनी बद्दल विचार केला नाही असा माझ्या आयुष्यात एकही क्षण नव्हता. या नंदिनीमुळे माझ्या आयुष्यातली शांतता हरपली होती पण आज खूपच शांत वाटतंय. नंदिनी पुन्हा येणार नाही अशा बंधनातून तिला अडकवून आज तू मला खुश केलंयस. तुझे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. आभार माझे मानू नका, आभार त्या परमेश्वराचे माना. ओम नमः शिवाय. या जगात प्रत्येक शक्ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटत असते. प्रत्येकाला श्रेष्ठत्व हवं असतं परंतु सर्व शक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ शिवशक्तीचा